Before going to formation of stationary wave, we know that the types of waves, mechanical waves, electromagnetic waves, how the waves are classified. Mechanical waves are of two types, transverse mechanical waves and longitudinal mechanical wave. Example of an electromagnetic wave is a light wave. Then also we have classified the two types of mechanical progressive wave. First we know what is progressive wave. Or define what is meant by progressive wave. A wave which continuously travels in a given medium without any interruption, without any change in form, is called as the progressive wave. Waves on the surface of water is a progressive wave. Waves created on a string, it is also a mechanical progressive wave, and these two waves are of transverse in nature. That means these are transverse waves because when these waves travels through the medium, particles of the medium are set into vibrations in a direction perpendicular to the direction of propagation of wave. Second, longitudinal wave. Longitudinal wave is also a mechanical wave. Example of longitudinal wave is the sound wave. In such waves, when these waves travels through the medium, particles of the medium are set into vibrations in a direction parallel to the direction of propagation of wave. म्हणजे ज्या दिशेमध्ये लॉन्जिट्यूडनल वेव्ह जाते त्याच दिशेमध्ये त्या ठिकाणी पार्टिकल हे व्हायब्रेट होत असतात. ट्रान्सवर्स वेव्हमध्ये ज्या दिशेमध्ये वेव्हचं प्रपगेशन होतं त्या दिशेच्या लंब दिशेमध्ये माध्यमाचे पार्टिकल त्या ठिकाणी व्हायब्रेट होतात. म्हणून हे दोन प्रकार पडलेले आहेत, ट्रान्सवर्स वेव्स अँड लॉन्जिट्यूडनल वेव्स. आता प्रोग्रेसिव्ह वेव्ह याचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे. A wave which continuously travels in a given medium, in a given direction without any interruption, that is called as the progressive wave. Sound wave is a progressive wave. Waves on surface of water is a progressive wave. Waves on a string, these are the progressive waves. The progressive waves ह्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि त्याच्या संबंधीचे आपण त्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स पण बघितलेले आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्स, त्याच्यामध्ये एक कॅरेक्टरिस्टिक आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्स कॅरी एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. दॅट मीन्स देर इज ए प्रपगेशन ऑफ एनर्जी. एनर्जीचं प्रपगेशन होतं, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी एनर्जी जाते, वेव्ह कॅरी करते. तसा एक दुसरा प्रकार आहे स्टेशनरी वेव्ह. आता स्टेशनरी याचा अर्थ आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. स्टेशनरी याचा अर्थ स्थिर, म्हणजे अशी वेव्ह की जी स्थिर आहे. स्थिर आहे याचा अर्थ त्या वेव्हची व्हेलॉसिटी काय आहे, 0. त्याला आपण स्टेशनरी वेव्ह म्हणतो. आणि व्हेलॉसिटी 0 आहे पण ती वेव्ह आहे ती कुठेही जात नाही, याचा अर्थ ती स्टँडिंग वेव्ह आहे. एका ठिकाणी असलेली स्टँडिंग वेव्ह आहे किंवा त्याला आपण म्हणतो लोकलाइज्ड वेव्ह. म्हणून स्टेशनरी वेव्हला स्टँडिंग वेव्ह किंवा लोकलाइज्ड वेव्ह असं सुद्धा म्हटलं जातं. लक्षात आलं? म्हणजे जी वेव्ह कुठेही जात नाही, ती एका ठिकाणीच राहते, त्याची व्हेलॉसिटी 0 असते, अशा वेव्हला त्या ठिकाणी स्टेशनरी वेव्ह म्हणायचं किंवा लोकलाइज्ड ऑर इट इज ए स्टँडिंग वेव्ह. अशा हा लोकलाइज्ड किंवा स्टेशनरी ज्या वेव्हज आहेत याची निर्मिती कशी होते हे बघण्यापूर्वी आपण पाठीमागे बघितलेलं आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. When the two or more waves travels through the medium,
arrive at a point simultaneously, then each wave produces its own displacement, assuming that the other wave is absent. Therefore, every wave produces its own displacement at that particle or point independent of the other wave, and hence the resultant displacement at that point is the vector sum of the displacement due to all waves. म्हणजे एखाद्या पार्टिकलला त्या ठिकाणी 2 किंवा 2पेक्षा जास्त वेव्ज असतील तर प्रत्येक वेव्ह त्या पार्टिकलला ऑसिलेट करायचा प्रयत्न करते आणि मग त्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट काय असते तर त्या इन्स्टंटला या सगळ्या वेव्जनी निर्माण केलेली ज्या डिस्प्लेसमेंट्स आहेत त्या डिस्प्लेसमेंटची व्हेक्टर सम असते. हे आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. आणि असं ते त्या ठिकाणी सुपरपोजिशन झालं वेव्हचं तर आपल्याला मीडियममध्ये एक नवीन वेव्ह मिळते, त्याला आपण म्हणतो रिझल्टंट वेव्ह. आणि ह्या रिझल्टंट वेव्हच्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी ॲम्प्लिट्यूडसुद्धा आपण बघितलेलं आहे. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज गिवन बाय द फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस फाय प्लस a2 स्क्वेअर. हे रिलेशन आपण काढलेले आहे, त्याच्या केसेस आपण बघितलेले आहेत. हा झाला सुपरपोजिशनचा भाग. तसं या ठिकाणी स्टेशनरी वेव्हची निर्मिती होत असताना सुद्धा त्या ठिकाणी वेव्हचं सुपरपोजिशन होत असतं. जसे आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह 2 प्रकारच्या बघितलेल्या आहेत, ट्रान्सव्हर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह. तशा स्टेशनरी वेव्हज सुद्धा 2 प्रकारच्या आहेत, ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह. पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह बघूया. दॅट इज द वेव्ह ऑन ए स्ट्रिंग. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हे जे 2 फिक्स्ड रिजिड सपोर्ट आहेत, या रिजिड सपोर्टमध्ये एक स्ट्रिंग आपण घेतलेली आहे which has a tension which is clamped between the 2 fixed rigid support. 2 रिजिड सपोर्टच्या दरम्यान त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, एक स्ट्रिंग त्या ठिकाणी क्लॅम्प केलेली आहे आणि त्याला टेन्शन आपण दिलेलं आहे. अशा स्ट्रिंगला जर इथल्या कुठल्याही एखाद्या पॉइंटला आपण प्लग केलं, म्हणजे हा पॉइंट घेतला वरती उचलला आणि सोडला, म्हणजे ती स्ट्रिंग व्हायब्रेट व्हायला लागली, म्हणजे त्या स्ट्रिंगवरती व्हायब्रेशन्स निर्माण होते. आणि ही व्हायब्रेशन्स कशी असतील तर ह्या स्ट्रिंगला परपॅन्डिक्युलर लंब दिशेमध्ये ती व्हायब्रेशन्स असतील. याचा अर्थ या स्ट्रिंगवरती एक ट्रान्सव्हर्स वेव्ह त्या ठिकाणी निर्माण होते आणि ही ट्रान्सव्हर्स वेव्ह या स्ट्रिंगवरून जे 2 फिक्स्ड सपोर्ट्स आहेत, रिजिड सपोर्ट्स आहेत, त्या दिशेमध्ये त्या ठिकाणी ही ट्रान्सव्हर्स वेव्ह जायला लागते. आणि हे रिजिड सपोर्ट या ठिकाणी असल्यामुळं दिस वेव्ह गेट्स रिफ्लेक्टेड बॅक. ही वेव्ह काय होते परत त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होते, या एंडपासून आणि या एंडपासून दोन्हीपासून त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होते. आणि मग आपल्या लक्षात येतं की त्या ठिकाणी याच्यावरती एक वेव्ह आहे, जी वेव्ह ही स्ट्रिंगवरून त्या ठिकाणी या बाजूला जाणारी आहे. मी इथे कंटिन्युअस लाईनने ती वेव्ह दाखवली आणि वेव्ह त्या ठिकाणी इन्सिडेंट झाली की परत रिफ्लेक्ट होते आणि ही वेव्ह बॅक यायला लागते अशा पद्धतीने. आता या ठिकाणी रिफ्लेक्शन होताना चेंज ऑफ फेज ऑफ पाय रेडियन इतका होतो, म्हणजे जो क्रेस्ट असतो किंवा इथं जो आपल्याला ट्रप मिळतो, हा ट्रपचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, क्रेस्टमध्ये होतं. आणि मग ही वेव्ह त्या ठिकाणी बॅक यायला लागते, म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की त्या स्ट्रिंगवरती एकाच वेळेला 2 वेव्ज आहेत आणि ह्या वेव्ज कशा आहेत, आयडेंटिकल, एकसारख्या. एकसारख्या वेव्ज म्हणजे काय की ज्याची ॲम्प्लिट्यूड सारखी आहे, ज्याची फ्रिक्वेन्सी सारखी आहे, ज्याची वेव्हलेंथ सारखी आहे, ज्याच्या व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड सारखी आहे, अशा 2 वेव्ज म्हणजे आपण त्याला काय म्हणूया, हॅविंग द सेम ॲम्प्लिट्यूड सुद्धा. अशा 2 त्या ठिकाणी आयडेंटिकल वेव्ज आहेत. ह्या 2 आयडेंटिकल वेव्ज एकमेकाच्या विरुद्ध दिशेनं जात आहेत आणि एकाच मार्गावरती. आणि मग असं सुपरपोजिशन झालं की प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हनुसार प्रत्येक पार्टिकलच्या ठिकाणी त्या ठिकाणी
हे प्रिन्सिपल अप्लाय केलं जातं, अप्लाय होतं आणि त्या मीडियममध्ये त्या स्ट्रिंगवरती आपल्याला त्या ठिकाणी एक नवीन वेव्ह मिळते, एक नवीन पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो. तो पॅटर्न म्हणजेच काय असतं, स्टेशनरी वेव्ह असते. सो व्हॉट इज स्टेशनरी वेव्ह? When two identical waves traveling along the same path but in opposite direction, and if these two waves superpose each other, then the resultant pattern which is formed in the medium is called as the stationary wave. आता या ठिकाणी जी वेव्ह आहे ट्रान्सवर्स वेव्ह आहे आणि ह्या दोन ट्रान्सवर्स वेव्हचं सुपरपोजिशन त्या ठिकाणी झालेलं आहे, म्हणून मीडियममध्ये जी वेव्ह मिळते त्याला म्हणतो आपण ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह. आता हा जो पॅटर्न त्या ठिकाणी मीडियममध्ये मिळतो, याच्यामध्ये बघितलं आपण ही एक त्या ठिकाणी एक वेव्ह आहे, हे क्रेस्ट आहे, हे या ठिकाणी ट्रफ आहे, एक क्रेस्ट आणि एक ट्रफ मिळून त्या ठिकाणी एक ट्रान्सवर्स वेव्ह निर्माण होते आणि एक वेव्ह असते, त्या वेव्हची जी लांबी असते त्याला आपण म्हणतो वेव्हलेंथ. आणि ही वेव्हलेंथ किती आहे? लॅम्बडा. लॅम्बडा इज दी वेव्हलेंथ ऑफ दी वेव्ह. ओके, हे लक्षात आलं की त्या ठिकाणी हे वेव्हलेंथ. आणि जर तुम्ही बघितले या ठिकाणी तर ही जो पॅटर्न निर्माण झालेले आहे त्या पॅटर्नमध्ये लूप्स निर्माण झाले, एक लूप, दोन लूप, 3, 4, 5, 6 असे लूप त्या ठिकाणी निर्माण होत असतात, डिपेंडिंग अपॉन दी टेन्शन अँड फ्रिक्वेन्सी ॲज वेल. तर हे पॅटर्न निर्माण झाल्यानंतर इथले जे पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल त्या ठिकाणी व्हायब्रेट होत असतात, लाईक दिस. हे व्हायब्रेट होत असतात, लाईक एव्हरी पार्टिकल व्हायब्रेट. आणि हे होत असतात, व्हायब्रेट होत असताना त्याच्यामध्ये काही पॉईंट असे असतात की ते पॉईंट त्या ठिकाणी व्हायब्रेट होत नाही, दे आर ऑलवेज ॲट रेस्ट, दे आर नॉट ऑसिलेटिंग. असे जे पार्टिकल्स आहेत या पार्टिकलना एन म्हणजे नोड असं म्हटलं जातं. दीज आर कॉल्ड दी नोड्स. सो दिस पॉइंट इज नोड, देयर इज ऑल्सो नोड, 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 and the points which are shown by the n, letter n, these are called as the node. Okay, then आता या ठिकाणी काही पॉइंट्स असे आहेत की ज्यांची डिस्प्लेसमेंट किंवा अँप्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन ही मॅक्झिमम आहे. इथं मॅक्झिमम आहे किंवा या ठिकाणी बघितलं मॅक्झिमम आहे, इथं मॅक्झिमम आहे. हे जे पॉईंट्स आहेत म्हणजे स्टेशनरी वेव्ह निर्माण झाल्यानंतर मीडियममध्ये असे काही पॉईंट्स असतात की जे पॉईंट मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनं, ग्रेटेस्ट ॲम्प्लिट्यूडनं त्या ठिकाणी ऑसिलेट होतात, त्यांना म्हटलं जातं अँटीनोड. म्हणजे हा जो आहे तो अँटीनोड आहे, इथं अँटीनोड आहे, अँटीनोड. म्हणजे जे पॉईंट्स त्या ठिकाणी एनं दाखवलेलं आहे त्यांना आपण काय म्हणतो, अँटीनोड असं म्हणतो. म्हणजे हे पॉईंट्स आहेत ए ए ए ए ए, त्यांना आपण म्हणतो अँटीनोड. ओके, आणि मग बघितलं आपण त्या ठिकाणी की हे जे डिस्टन्स आहे ते लॅम्बडा आहे. याच्याबरोबरने दोन लूपची लांबी जी आहे ती लॅम्बडा आहे. दोन लूपची लांबी जर लॅम्बडा असेल, वेव्हलेंथ एवढी असेल, तर एका लूपची लांबी असणार आहे λ/2. लेंथ ऑफ वन लूप इज λ/2. दॅट मीन्स डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स इज λ/2. म्हणजे कुठल्याही दोन लगतच्या नोडमधलं अंतर जे आहे हे किती असतं, λ/2, हाफ दी वेव्हलेंथ λ/2. म्हणजे हे अंतर आहे λ/2, इथून इथपर्यंत λ/2, हे λ/2 असणार, हे λ/2 असणार. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स इज λ/2. तसंच आपण बघितलं इथं हा अँटीनोड आहे, इथं पण त्या ठिकाणी अँटीनोड आहे. जसं दोन नोडमधलं अंतर λ/2 असतं तसं दोन अँटीनोडमधलं, दोन लगतच्या अँटीनोडमधलं जे अंतर आहे ते अंतर सुद्धा काय असतं, λ/2. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड्स इज ऑल्सो λ/2. हे अंतर आहे λ/2. लक्षात आलं? सो डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड्स इज λ/2. तर ही ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह आहे. ही लूपच्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी वेव्ह निर्माण होते. इट इज अ ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह. That is
A wave which is formed due to the two identical transverse wave traveling along the same path but in opposite direction. The resultant wave is called the transverse stationary wave. आता दुसरा जो प्रकार आहे लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह. आता लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह काय असतं आपल्याला माहिती आहे. लॉन्जिट्युडनल वेव्ह द वेव्ह in which particles of the medium vibrate in a direction parallel to the direction of propagation of wave is called as the longitudinal wave. त्याला आपण त्या ठिकाणी longitudinal wave असं म्हणतो. ओके. आता हा जो एअर आहे एअर कॉलम आपण म्हणूया. इथे एअर कॉलम आहे. दिस एंड इज क्लोज्ड, दिस एंड इज ओपन. एक ओपन एंड आहे, एक क्लोज्ड एंड आहे आणि याच्यामधून त्या ठिकाणी लॉन्जिट्युडनल वेव्ह जाते. आता ही जात असताना ही वेव्ह वरून खाली येते. दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रॉपगेशन ऑफ द वेव्ह. आणि ह्याच्यामध्ये मग हवा आहे, एअर आहे. ही एअरचे पार्टिकल्स त्या ठिकाणी व्हायब्रेट होतात आणि ही लॉन्जिट्युडनल वेव्ह कुठे येते या क्लोज्ड एंडला येते. अँड दिस लॉन्जिट्युडनल वेव्ह गेट्स रिफ्लेक्टेड बॅक इन अपवर्ड डायरेक्शन. ही परत त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होते. म्हणजे ह्या मिडियममध्ये त्या ठिकाणी दोन वेव्ज आहेत. एक वेव्ह जाणारी दॅट इज इन्सिडेंट आणि दुसरी वेव्ह रिफ्लेक्टेड. सो दिस एअर कॉलम कन्सिस्ट ऑफ टू आयडेंटिकल लॉन्जिट्युडनल वेव्स ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ बट इन opposite direction. Traveling along the same path but in opposite direction. Therefore, these two waves interfere with each other, superimpose with each other. And the new wave generated in the medium is called as the longitudinal stationary wave. ही longitudinal stationary wave त्या ठिकाणी निर्माण होते. मग इथं सुद्धा तसंच असतं. जसं आपण या ठिकाणी बघितलं तसंच आहे. पण त्या ठिकाणी व्हायब्रेशन कसे होतात पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह. याच्यामध्ये सुद्धा काही पॉईंट असे असतात की त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट झिरो, ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन झिरो. म्हणजे हे पार्टिकल त्या ठिकाणी ऑसिलेट होत नाही. यांना आपण म्हणतो नोड. इथला पॉईंट आहे, हा नोड आहे. इथं जो पॉईंट आहे बॉटमला तो सुद्धा त्या ठिकाणी ऑसिलेट होत नाही. त्याला सुद्धा आपण नोड म्हणतो. म्हणजे झिरो डिस्प्लेसमेंट. दिस इज नोड, दिस इज नोड. या ठिकाणी बघितलं याची ॲम्प्लिट्यूड त्या ठिकाणी मॅक्झिमम आहे, डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम आहे. याला आपण अँटी नोड म्हणतो. जसं आपण बघितलं या ठिकाणी ॲज वी गो फ्रॉम नोड टू अँटी नोड ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन इन्क्रीजेस. तसंच इथे आहे. ॲज वी गो फ्रॉम नोड टू अँटी नोड ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन ऑफ एव्हरी पार्टिकल इन्क्रीजेस. म्हणजे याच्यामध्ये वेव्ह निर्माण होते लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह. पण हे लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह आपल्याला या पद्धतीनं दाखवता येत नाही. लॉन्जिट्युडनल वेव्ह आपण बघू शकत नाही. आपण या ठिकाणी ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह आपण बघू शकतो, दोरीवर निर्माण झालेली बघू शकतो. पण लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह त्या ठिकाणी आपल्याला बघता येत नाही. म्हणून हे दाखवण्याची या ठिकाणी पद्धत आहे. ॲक्च्युली काय केलं या ठिकाणी तर ही जी ॲम्प्लिट्यूड आहे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड ही या दिशेमध्ये आपण दाखवली. तिथं मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड येतं आणि जसं आपण खाली 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 जाऊ तसं तसं ॲम्प्लिट्यूड काय होते कमी 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 होते. इथं नोड आहे या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड झिरो होते. नोडपासून परत अँटी नोडकडे जाताना ॲम्प्लिट्यूड वाढत वाढत जाते. परत अँटी नोडपासून नोडकडे येत असताना ॲम्प्लिट्यूड काय होते कमी 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 होत जाते. ओके. तर हे या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला चालतं. म्हणजे या पद्धतीने दाखवतं. ॲक्च्युली त्या ठिकाणी व्हायब्रेशन्स ही पॅरललच होतात वेव्हच्या दिशेमध्ये, परपेंडिक्युलर होत नाही. पण आपण या ठिकाणी दाखवलं जातं. तसंच या ठिकाणी आहे हा अँटी नोड, हा नोड, हा अँटी नोड, हा नोड आणि व्हायब्रेशन्स त्या ठिकाणी. सो वन लूप लेंथ ऑफ वन लूप इज लॅम्बडा बाय 2. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड इज लॅम्बडा बाय 2. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटी नोड्स इज ऑल्सो लॅम्बडा बाय 2. या पद्धतीनं त्या ठिकाणी ही लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह ही निर्माण होते. नाव वी सी the properties of the stationary wave. State the properties of stationary wave, or what are the properties of stationary wave. So first property is that stationary waves are produced due to the superposition of two identical progressive waves traveling along the same path but in opposite direction. कशा स्टेशनरी वेव्ह निर्माण होतात. स्टेशनरी वेव्ज आर प्रोड्यूस्ड
due to the superposition of two identical progressive waves traveling along the same path but in opposite direction. This is the first property. Remember. Second, when two identical transverse waves travels through the medium along the same path but in opposite direction, then we get a new wave which is called a transverse stationary wave. So transverse stationary wave is formed due to the superposition of two identical transverse waves. Okay. Number 3, how longitudinal stationary wave is formed. Longitudinal stationary wave is formed due to the superposition of two identical longitudinal waves traveling along the same path but in opposite direction. So this is the third characteristic. Second characteristic, transverse stationary wave is formed due to the superposition of two identical transverse waves traveling along the same path but in opposite direction. Third characteristic, longitudinal stationary wave is formed due to the superposition of two identical longitudinal waves traveling along the same path but in opposite direction. Number 4, when stationary wave forms in the medium, there are certain points at which the displacement is always 0. These points are called as the nodes. स्टेशनरी वेव्ह निर्माण झाल्यानंतर मीडियममध्ये असे काही पॉईंट्स असतात की त्या पॉईंटला डिस्प्लेसमेंट नेहमी काय असते 0. त्याला आपण म्हणतो नोड. इथं सुद्धा आहे लॉन्जिट्युडनल. these are node where the displacement is 0. Next, when the stationary wave forms in the medium, there are certain points at which the displacement is always maximum. These points, these are called as the antinodes. In transverse stationary wave, these are the antinodes. In longitudinal stationary wave, these are the antinodes. So antinodes. So when the stationary wave forms in the medium, there are certain points at which the displacement is always maximum. These are called as the antinodes. Now look here. Next, amplitude of oscillation increases from as we go from node to antinode. जेव्हा आपण node to antinode झालं त्यावेळेला amplitude वाढत जाते. As we go from antinode to node, amplitude decreases. Here also, as we go from antinode to node, amplitude decreases. As we go from node to antinode, amplitude of oscillation of the particle increases. Also, you have seen that the distance between two successive nodes is lambda by 2. दोन लगतच्या नोड मधलं अंतर असतं लॅम्बडा बाय 2. Also, here nodes and antinodes are alternately formed in the medium. एक आड एक नोड आणि अँटीनोड त्या ठिकाणी एक आड एक निर्माण. नोड अँटीनोड नोड अँटीनोड नोड अँटीनोड नोड अँटीनोड या पद्धतीने त्या ठिकाणी निर्माण होते. जे स्टेशनरी वेव्ह निर्माण झाल्यानंतर नोड आणि अँटीनोड हे अल्टरनेटली त्या ठिकाणी निर्माण होतात. नोड अँड अँटीनोड्स आर अल्टरनेटली फॉर्म इन द medium. Distance between two successive antinodes is also lambda by 2. दोन अँटीनोड मधलं अंतर जे आहे ते लॅम्बडा बाय 2. इथं बघितलं अँटीनोड अँटीनोड लॅम्बडा बाय 2. याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी इथं अँटीनोड आहे आणि परत या ठिकाणी इथं अँटीनोड आहे. याच्यामध्ये जे अंतर आहे ते अंतर आहे लॅम्बडा बाय 2. Distance between two successive antinodes is lambda by 2. Okay. Distance between node and antinode. नोड आणि अँटीनोड म्हणजे समजा या ठिकाणी बघितलं हे अँटीनोड टू अँटीनोड हे अंतर आहे लॅम्बडा बाय 2. म्हणजे इथून इथपर्यंतचं जर अंतर आहे अँटीनोड टू नोड हे जे अंतर असणार आहे ते हाफ ऑफ लॅम्बडा बाय 2, दॅट इज लॅम्बडा बाय 4. डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटीनोड इज लॅम्बडा बाय 4. म्हणजे आपण जरा विचार केला या ठिकाणी तर हा जो आहे अँटीनोड हा आहे या ठिकाणी नोड, तर या दोन मधलं जे अंतर असेल ते अंतर असेल लॅम्बडा बाय 4. डिस्टन्स बिटवीन अँटीनोड अँड नोड इज
lambda by 4. Okay. Now these particles are vibrating. वेव्ह निर्माण झाल्यानंतर, स्टेशनरी वेव्ह निर्माण झाल्यानंतर हे पार्टिकल्स कसे होतात, व्हायब्रेट होत असतात. हे व्हायब्रेटिंग पार्टिकल्स आहेत. अँड एव्हरी पार्टिकल पजेसेस एनर्जी. प्रत्येक पार्टिकलला एनर्जी असते. म्हणजे स्टेशनरी वेव्ह जी आहे त्या स्टेशनरी वेव्हमध्ये एनर्जी असते. बट ॲज दिस वेव्ह इज स्टेशनरी ऑर स्टँडिंग, आणि कशी निर्माण झाली, अपोजिट डायरेक्शनमध्ये आयडेंटिकल वेव्ह जातात. म्हणजे रिझल्टंट व्हेलॉसिटी 0 झाली. म्हणजे ही स्टँडिंग वेव्ह आहे, कुठेही जात नाही. सो देर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी टेक्स प्लेस इन द मीडियम. मीडियममध्ये त्या ठिकाणी वेव्हचं एनर्जीचं ट्रान्सफर त्या ठिकाणी होत नाही. लक्षात आलं. सो देर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी इन द मीडियम because the velocity of the stationary wave is 0, and that's why it is called as the localized wave or the standing wave. Now look here, all the particles in one loop vibrate in the same phase. म्हणजे सगळेच पार्टिकल त्या ठिकाणी समजा या लूपमध्ये खाली जात असतील तर हे सगळेच खाली त्या ठिकाणी हे पार्टिकल येत असतात. म्हणजे याची डायरेक्शन जी आहे ती डायरेक्शन सारखी असते. इथून एकाच वेळेला निघतात आणि प्रत्येकाच्या ठिकाणी एकाच वेळेला पोहोचतात. पण प्रत्येकाची ॲम्प्लिट्यूड कशी आहे, वेगवेगळे. जरी ॲम्प्लिट्यूड त्या ठिकाणी वेगळे असेल तरी फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज सेम फॉर ऑल दी पार्टिकल्स. कुठलाही पार्टिकल याच्यामधला घेतला, हा घेतला, हा घेतला, हा घेतला, कुठलाही घ्या, त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज सेम फॉर ऑल दी पार्टिकल्स. फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज सेम फॉर ऑल दी पार्टिकल्स. सगळ्यांची फ्रिक्वेन्सी कशी असते, सारखी असते. लक्षात आलं. या पद्धतीने म्हणजे ही एकाच फेजमध्ये. बट दी पार्टिकल्स इन दी नेक्स्ट लूप किंवा सक्सेसिव्ह लूप, हा लूप सोडला, इथला जर लूप घेतला तर इथले जे पार्टिकल्स आहेत ते अपवर्ड डायरेक्शनमध्ये असणार, म्हणजे अपोजिट फेजमध्ये असणार आहेत. हे जर डाऊनवर्ड असतील तर हे अपवर्ड, हे अपवर्ड असतील तर इथं काय होणार, हे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असतील. हे या पद्धतीने. So particles in one loop vibrate in the same phase, but the particles in the successive loop are out of phase. So this is about the characteristics or the properties of stationary wave. Okay.